नमस्कार. सहारा समाचार द ग्रेट बेट या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत अंजनगाव तालुक्यातील रहिमापूर चिंचोली येथील एक उच्च शिक्षित युवक राहुल बाबणेकर हे जुळलेले आहेत. त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहे आणि ते उच्च शिक्षणासोबतच ते एअर इंडियामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी शिक्षण म्हणजे नोकरी सुद्धा सोडून आता आपल्या परत गावी आले आहे आणि गावात व्यवसाय थाटला आणि व्यवसायात सोबत शेती सुद्धा करतात आणि आता त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे. आता त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. राहुल दादा, आपण सुरुवातीला शिक्षण घेतलं आणि उच्च शिक्षण घेतल्यावर आपल्याला इतकी मोठी नोकरी लागलेली होती, परंतु ते नोकरी सोडण्याचं कारण काय आणि आज तुम्ही गावात येऊन आपल्याला व्यवसाय करत आहे, काय आहे यामागचं? नमस्कार. आपण मला वेळ दिला या चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. मी शिक्षण घेत असताना जवळपास 2-3 वर्ष नोकरी केली. 2014 पर्यंत मी बाहेर गावालाच होतो, नोकरीवर होतो. पण त्यानंतर काही कारणास्तव वडिलांचा मदत करायला थोडं कुठेतरी घरी कमी पडत होतं, त्यामुळे मी परत नोकरीला रिझाईन देऊन आपल्या गावाशी जुळलो, शेतीचा व्यवसाय केला आणि व्यवसायात मग्न झालो. आणि त्यासोबतच गावाच्या जनतेसोबत जुळून काही समाजकारणामध्ये पण मी होतो. जसं काही वृक्षारोपण मध्ये, कुठं रक्तदान शिबिर मध्ये, कुठं एखादा संत गाडगे महाराजचा कार्यक्रम असेल त्यामध्ये, असं मी माझं थोडं सहकार्य म्हणून त्या क्षेत्रामध्ये मी ऍड होत गेलो आणि जनतेसोबत जुळत गेलो. तर अशाच प्रकारे माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असून मी एक एअरपोर्टला इंडिगो एअरपोर्टला एक वर्ष नोकरी केली. त्यानंतर मी आपल्या गावाच्या लोकांशी नाळ जुळवण्यासाठी लोकांमध्ये समाजकारण आणि भेटीगोटी त्यामध्ये फिरत होतो. आता नुकतंच आपण एज्युकेशन केलं, आता सांगितलेलं आपण इतकं मोठं एज्युकेशन केला, गावाशी नाळ जुळलेली आहे, शेती करणारा कोण नव्हता आणि व्यवसाय करणारा कोण नव्हता, त्यामुळे आता आपण गावात येऊन आता व्यवसाय सुद्धा थाटत आहे. परंतु आता भारतीय जनता पार्टीमध्ये आपण पक्ष प्रवेश केला. चंद्रशेखरजी बावनकुळे राज्य आपल्याला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या समक्ष आपण पक्ष प्रवेश केला. पण नेमकं कारण काय आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचं? आपल्या विकसित भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि आपल्या विदर्भाचं जे नाक आहे, जे विदर्भाचे आपले मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा जो काम करण्याचा जो हे आहे, स्पीड आहे, तो चांगला आहे. म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनामध्ये मला युवा नेत्याला जुडायचं होतं आणि त्यांच्या सोबत राहून काम करण्याची माझी इच्छा प्रेरित झाली. त्यामुळं मी या भारतीय जनता पक्ष पार्टीशी जुळून जनतेसोबत विकासाचा काम करण्याची माझी खूप इच्छा आहे. म्हणून आज जर केंद्रामध्ये पण बीजेपी सरकार आहे, राज्यामध्ये पण बीजेपी सरकार आहे आणि जर आज आपल्या इथे पण जिल्हा परिषदला पण बीजेपी सरकारचं आपण वास्तव्य करू तर आपल्या जिल्ह्याचा चांगला विकास होईल. मला निधी मिळण्यासाठी योग्य मार्ग मिळेल आणि त्या माध्यमातून मी जनतेपर्यंत चांगल्या कामाचा प्रतिसाद देऊ शकणार. त्यासाठी मी युवा नेता म्हणून पुढे निघालो. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मला या क्षेत्रात यायचं होतं. ती प्रेरणा मी घेतली आणि या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं. राहुल भाऊ, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत, जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत. अंजनगाव सर्कलमध्ये अनेक जिल्हा परिषद जे पदाधिकारी आहेत, या पक्षातले त्या पक्षात चालले, त्या पक्षातले त्या पक्षात चालले तिकिटीसाठी. आणि जे स्थानिक उमेदवार आहे, जिथे आता अनुसूचित जातीचा, आता मला जवळपास आपला सर्कल जो सातेगाव सर्कल आहे, हा अनुसूचित जातीसाठी आहे आणि अनुसूचित जातीचा सर्कल असल्या कारणाने आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करता, युवा नेतृत्व आहे आपल्याला आणि सामाजिक कामात सुद्धा अग्रेसर आहे. आता जर तुम्हाला भारतीय जनता पार्टीने जर तिकीट दिली तर तुम्ही निवडणूक लढणार का? हो, निश्चितच मी निवडणूक लढवणार. जर भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जर विश्वास दाखवला तर मी निवडणूक लढणार आणि जे गोरगरिबाचे प्रश्न असतात, गोरगरिबाच्या समस्या असतात, त्या मी निकाली लावण्याचा प्रयत्न करणार. आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये जवळपास सर्व कार्यामध्ये जुळून असून सर्व पदामध्ये म्हणजे पदामध्ये असल्यामुळं, पदाधिकाऱ्यासोबत असल्यामुळं मी माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे
यांच्या शब्दाला नक्कीच इथं भाजप जे आपला तालुका आहे त्या भाजपमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार, निवडून येण्याचा प्रयत्न करणार आणि माननीय नवनीतताई राणा यांनी जर माझ्यावर खरंच या तालुक्यावर विश्वास दाखवला तर त्यांच्यासोबत पण माझं खूप चांगलं कार्य आहे, तर नक्कीच मी ते पूर्ण सोनं करणार. आणि अनेक गोरगरिबांचे घरकुलचे प्रश्न आहेत, अजून प्रलंबित आहेत, अनेकांना अजून घरकुल नाही मिळालेले आहेत PM आवास योजनेचे, तर अनेकांच्या समस्या राहतात, त्या समस्या सोडवणार. हो निश्चितच. मी जर या भाजप पक्षातर्फे निवडणूक लढून माझ्यावर विश्वास दाखवल्याप्रमाणे जर मी निवडून आलो तर गोरगरिबांचे घरकुलचे प्रश्न असो, जिल्हा परिषद मध्ये येणाऱ्या रस्त्याचे प्रश्न असो, सरकारी दवाखान्याचे प्रश्न असो, जे मी जनतेमधून उभा राहण्याचा प्रयत्न उमेदवारी मागत आहे, त्यामुळे जनतेच्या समस्या ह्या मला माहीत आहे, कुठल्या कुठल्या प्रकारे कोणते कामं करायचे आहेत आणि ते मी ग्रामीण लेवलवर असल्यामुळं जनतेसोबत जुळून असल्यामुळे त्या समस्यांचा मला पूर्ण अभ्यास आहे. ते जिल्हा परिषद मध्ये येणारे सर्व प्रश्नांना मी मार्गी लावणार. दादा, आता आपण अनेकदा बघतो आहोत की एखादा सर्कल जर राखीव झाला आणि दुसरा सर्कल जर ओबीसी लिस्ट निघाला तर तिथले जे मोठे मोठे जे दिग्गज उमेदवार आहेत पक्षातले ते सुद्धा आपल्याला सोयीनुसार दुसऱ्या मतदारसंघात येण्याचे प्रयत्न करतात. परंतु आतापर्यंत याच्यात बघितलं आपण की बा जे स्थानिक जे रहिवासी आहेत ते स्थानिकांना प्राधान्य देतात. काय याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? बघा, असं आहे की नक्कीच बाहेरचे उमेदवार आपल्या इकडे येतात, निवडणूक लढवतात आणि पक्षामार्फत त्यांना ते मिळालेल्यामुळं उमेदवारी मिळाल्यामुळं ते निवडून पण येतात. पण आता जनतेमध्ये असा कौल चाललेला आहे की स्थानिक उमेदवार हा निवडून यायला हवा. त्यामुळं जिथे कुठे काही राजकारण असेल तिथं जनता आता स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देत आहे. तर मला माझा जन्म माझ्या तालुक्यामध्ये झालेला आहे. मी सातेगाव सर्कल मधून आहे आणि माझं गाव चिंचोली असल्यामुळं सर्व लोकांचा स्थानिक उमेदवार म्हणून असा प्रयत्न आहे की स्थानिक उमेदवार आपल्याला मिळायला हवा. त्या स्थानिक उमेदवाराच्याच आशीर्वादाने, जनतेच्याच आशीर्वादाने मी हा पाऊल पुढे घेत आहे की आपण या क्षेत्रामध्ये निवडणूक लढवावी. हे होते आपल्यासोबत राहुल बाबनेकर, युवा कार्यकर्ता, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जर आता समाजकारण आणि समाजकारणासोबत कुठंतरी राजकारण करावं त्यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रेरित होऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला आणि त्यासोबतच ते आता समाजकारण करत असताना राजकारणात सुद्धा त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे. आणि आता सातेगाव सर्कल हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्या कारणाने जर त्यांना पक्षाने तिकीट दिली तर ते निश्चितच निवडणूक लढणार हे सुद्धा सांगितलेले आहेत. आणि गोरगरिबांचे जे प्रश्न आहेत, घरकुलचे असो, रस्त्याचे असो या आरोग्याचे असो, ते सर्व प्रश्न सोडण्याचा, कारण उच्च शिक्षण घेतलं असल्या कारणाने हुशार तिथं आता म्हणजे जे युवा वर्ग आहे, देशाची जे पिढी आहे ती युवा वर्गांच्या हाती गेल्या पाहिजे देशाची सत्ता, आणि यामध्येच युवा कार्यकर्ता या सातेगाव सर्कलला भेटलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की संपूर्ण, आणि त्या पलीकडे आपण बघतो आहोत की बा स्थानिकांना प्राधान्य देता तिथं बाहेरचे उमेदवार आयात होतात कुठे कुठे आपण अनेकदा बघतो. परंतु आता कौल एक झालेला आहे की जे स्थानिक जे नागरिक आहेत, स्थानिक नागरिकांमधूनच तिथे उमेदवारी मिळायला पाहिजे आणि त्यानुसारच त्या गावातील जो उमेदवार आहे हा 5 वर्ष तिथं थांबतो आणि 5 वर्ष लोकांच्या संपर्कात राहतो आणि कुठेतरी विकास केला जातो. आणि अनेकदा बघतो की बाहेरचे उमेदवार येतात, निवडून जातात, परंतु 5-5 वर्ष ते आपल्याला मतदारसंघात आपल्या सर्कलमध्ये त्यांच्या भेटी होत नाहीत. त्यानुसारच आता त्यांनीच सांगितलं आहे की बा स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात यावं. आणि आपल्यासोबत त्यांनी सांगितलेलं आहे की युवा वर्ग म्हणजे आता आपल्यासोबत राहुल बाबनेकर हे उच्च शिक्षित आहेत आणि उच्च शिक्षणासोबत त्यांनी अनेक रक्तदान शिबिर असो, त्यासोबत ते निसर्गप्रेमी आहेत आणि अनेक वृक्षाची लागवड त्यांनी केलेली आहे, वृक्षारोपण सुद्धा केलेले आहेत आणि सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर आहेत. आता त्यांनी सातेगाव सर्कल हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्या कारणानं त्यांनी सांगितलं तर पक्षानं जर त्यांना तिकीट दिली तर निश्चितच त्या तिकीटचा म्हणजे त्या संधीचा सोनं करणार आणि जनतेच्या कामासाठी सदा अग्रेसर राहण्याचे आश्वासन त्यांना आपल्याला दिलेले आहे. सहारा समाचारसाठी रुपेश फरगुंडे, अमरावती. वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही. होय, वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे. वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय, अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे. तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला.
जयस्तंभ चौक परतवाडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासन मान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या. आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा. डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911.